आषाढीला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही पांडुरंगाचं हे सावळं रूप या ठिकाणी डोळे भरून पाहू शकता आणि स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी लोकांना घडवत आहेत आणि आता आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता ही दर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। गिरीश महाजन साहेब, काय पंढरीच्या पांडुरंगाला आपण आज आपण बघताय लोड गर्दी, आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी, म्हणजे मागच्या वेळेला 25% जास्त गर्दी दर्शनासाठी वारकऱ्यांची या ठिकाणी आहे। नुकतीच माननीय मुख्यमंत्री महोदयांची महापूजा जी झाली आहे ती सुद्धा आटोपलेली आहे आणि आता दर्शनासाठी मोठी रीक म्हणजे 25 तासापासून वारकरी लाईनीमध्ये या ठिकाणी उभे आहे आणि त्यांच्या दर्शनाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। आता सगळं दर्शनाची लाईन त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। पंढरीच्या पांडुरंगाला काय मागितलं? काय नाही बाबा, बस चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगले सुखीचे दिवस येऊ दे, एवढंच पांडुरंगाच्या चरणी मागणं आहे। महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे, त्याचा तोडगा निघत नाही। पांडुरंगाच्या चरणी मागितलं लवकर निघाला म्हणजे कुठेही समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, सगळ्यांना सुखी समाधानाने राहू दे, कुठेही वाद विवाद होता कामा नये। सगळ्यांनी आपण देशवासी आहोत, आपण आपल्या देशामध्ये, आपण देशाचे नागरिक आहोत, देश आज इतक्या गतीने पुढे चाललेला आहे आणि असं असताना आपण जातीमध्ये समाजात भांडावं, मला वाटतं हे काही योग्य नाही। आपण सगळे हिंदुस्थानी आहोत, आपण एक संघ आपण राहिलं पाहिजे आणि हीच माझी परमेश्वराकडे मागणी की बाबा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्याच्या ईश्वराला भेटू दे, पण हे सगळे वादविवाद जे चाललेत ते एकदा मिटवू दे। निश्चित पंढरीच्या पांडुरंगा चरणी हे मागितलंय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की पंढरीच्या पांडुरंगाचं हे सावळं रूप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।